नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज मार्केटमध्ये फुलांच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झालेली पाहायला मिळते। मागणी कमी झाल्यामुळे फुलांचे दर जे ते कमी झालेले पाहायला मिळतात। तर त्याचबरोबर डाळिंबाच्या दरामध्ये देखील आपल्याला थोडेफार आवक वाढल्यामुळे दरामध्ये देखील थोडी घसरण पुन्हा एकदा झालेली पाहायला मिळते। तर इतरही काही शेतमालाचे चढ उतार आपल्याला काय पाहायला मिळतात हे आपण सविस्तर पाहणार आहोत। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून संपूर्ण शेतमालाचे दर आपल्याला पाहायला मिळतील। तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा, जेणेकरून संपूर्ण शेतमालाचे दर आपल्या शेतकरी बांधवांना घर बसल्या पाहता येईल। सुटपांची आवक गेल्यावर आपण पाहू शकता मार्केटमध्ये सुटपांची आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। त्याचबरोबर तरी साधारणतः 16 ते 18 रुपयाच्या दरम्यान आपल्याला उच्चांकी दर पाहायला मिळते। मार्केटमध्ये आवक आपल्याला भरपूर असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर मागणी देखील असल्याचा परिणाम आपल्याला सुटपांच्या दरावरती पाहायला होते। तरी देखील आपल्याला 1 रुपयाचा या ठिकाणी थोडासा बदल पाहायला होते। मार्केटमध्ये आवक देखील मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला होते। हलके माल येते 10 ते 12 रुपयापासून देखील सुटपांसाठी दर पाहायला होते। शेताबाळाची क्वालिटीनुसार दर जे ते चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये गावरान शेताबाळासाठी साधारणतः 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे ते 20 ते 25 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात। आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर मोठ्या साईज मध्ये गावरान शेताबाळाच्या दरामध्ये घसरण पाहायला होते। अंजीरची आवक पाहिलं तर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर येते टॉप क्वालिटीमध्ये 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे ते 25 ते 30 रुपयापासून देखील अंजीरसाठी दर पाहायला होते। मार्केटमध्ये डाळिंबाची आवक पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती पाहायला होते। त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला मोठी घसरण बरेच दिवसापासून होत असताना पाहायला होते। आज देखील डाळिंबाच्या दरामध्ये पुन्हा एकदा घसरण पाहायला होते। चांगल्या मालासाठी कलर आणि मोठ्या साईज मध्ये जम्बो साईज मध्ये जर डाळिंब असेल तर 140 ते 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। तर लहान साईज मध्ये डाळिंबाचे दर येते 20 ते 25 रुपयापासून देखील आपल्याला डाळिंबासाठी दर पाहायला होते। आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाहायला होते। तर त्याचबरोबर दर ही बरेच उतरलेले पाहायला होतात। तर मार्केटमध्ये आज दर डाळिंबासाठी का उतरलेले आहेत? डाळिंबाचे दर उतरण्याचं सध्याचं जर रिझन बोललं तर सध्याला समोर जिकडेही माल जातात तिकडे सध्या पावसाचं वातावरण जास्त असल्यामुळे आणि पाऊस असल्यामुळे आणि पावसामुळे मालाला चांगल्या क्वालिटीच्या मालाला पण कुजवा बदला अशा प्रकार वाढतो आणि माल व्यवस्थित येत नाही। त्याच्यामुळे पावसामुळे डाळिंबाचे रेट घसरतात। म्हणजे एकदम आवक झाल्यामुळे डाळिंबाची दरामध्ये आवकचा पण थोडाफार फरक पडतो। आवक वाढल्यामुळे पण आणि बाजारात आवकवर पण डिपेंड असतो बाजार थोडासा। बाहेरच्या राज्यामध्ये मागणी कशी असते सध्या? बाहेरच्या राज्यातून मागणी नाहीये डाळिंबाला सध्या। सगळीकडून डाळिंब जात असल्यामुळे चांगल्या प्रतीच्या उच्च क्वालिटीच्या डाळिंबाला आहे दर। मीडियम म्हणजे जे एकदम हलकी माल आहेत त्याला दर नाहीये सध्या। काय परिस्थिती सुधारण्याचं काय? परिस्थिती जवळजवळ हा पाऊस थांबेपर्यंत परिस्थिती सुधारणार नाही। 8-10 दिवस जातील। 8-10 दिवस ज्यांचे माल आता तोडायला आले त्याच शेतकऱ्यांनी माल तोडावा, ज्यांचे थांबू शकतात त्यांनी माल सहसा तोडू नये। आणि हलके माल बदला, हिरवा खरडा माल, टिकरीवाला माल हा तर माल बाजारात आणूच नाही, त्याची विक्री व्यवस्थित होत नाही। तर या ठिकाणी आपण पाहू शकता मार्केटमध्ये सध्याची परिस्थिती पाहता तर डाळिंबाच्या दरामध्ये आपल्याला बरेच दिवसापासून घसरण पाहायला होते। त्याचबरोबर आज देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावरती घसरण डाळिंबासाठी पाहायला मिळते। ड्रॅगन फ्रूटची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलके माल जे 30 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात। पेरूची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 50 ते 55 रुपयापर्यंत एका दुसऱ्या बक्कलसाठी 60 रुपयापर्यंत देखील दर पाहायला मिळतात। हलके माल जे 20 ते 25 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळते। पपईची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील पपईसाठी दर पाहायला होते। कलिंगडची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते 7 ते 8 रुपयापर्यंत एका दुसऱ्या बक्कलसाठी 9 रुपये ते 10 रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पाहायला होते। हलके माल जे ते 4 ते 5 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात। मोसंबीची आवक मार्केटमध्ये भरपूर असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर ग्राहकांची वर्दळ खरेदीसाठी कमी असल्याचा परिणाम आपल्याला मोसंबीच्या दरावरती पाहायला होते। तर चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर नवीन बाराच्या मोसंबीसाठी दर पाहायला होतात। हलके माल जे ते 15 ते 20 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होते।
आवक जर पाहिले तर मार्केटमध्ये बऱ्यापैकी असलेली पारावती, त्याचबरोबर दर ही आपल्याला नवीन पारासाठी 25 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला होतात. लिंबाची आवक भरपूर असलेली पाहायला मिळते, त्याचबरोबर दरामध्ये देखील स्थिरता कायम पाहायला होते. चांगले माल जे साधारणतः 25 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील लिंबासाठी दर पाहायला होते. जळगाव वांग्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये जळगाव वांग्यासाठी साधारणतः 25 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील वांग्यासाठी दर पाहायला होते. त्याचबरोबर काळ्या भरण्याच्या वांग्याच्या क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे ते 10 ते 15 रुपयापासून देखील विक्री होताना पाहतात. मार्केटमध्ये आवक आपल्याला बऱ्यापैकी असलेली पाहावते, त्याचबरोबर दर ही आपल्याला थोडीफार स्थिर असलेली पाहावतात. मार्केटमध्ये भाजीपाल्यांची आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला होते, त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला मोठी घसरण आज पाहायला होते. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. दुधी भोपळा असेल, कारले असतील, त्याचबरोबर भेंडीची आवक देखील आपल्याला भरपूर असलेली पाहायला होते. तर चांगले माल जे आहे ते साधारणतः भेंडीसाठी 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर भेंडीसाठी पाहायला होते. हलके माल जे ते 7 ते 8 रुपयापासून देखील भेंडीचे दर पाहायला होतात. आवक मार्केटमध्ये भरपूर झालेली पाहायला होते, त्याचबरोबर दरामध्ये देखील घसरण भेंडीसाठी पाहायला होते. टोमॅटोची आवक मार्केटमध्ये भरपूर असलेली पाहायला होते, त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोचे दर जे ते 15 ते 16 रुपयापर्यंत आपल्याला उच्चांकी दर पाहायला होते. एखाद दुसऱ्या वक्कलसाठी 8 रुपयापासून पर्यंत देखील दर पाहायला मिळतात. हलके माल जे ते 8 ते 10 रुपयापासून देखील टोमॅटोसाठी दर पाहायला होते. पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे ते 25 ते 30 रुपयापासून देखील पावट्यासाठी दर पाहायला होते. शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये शेवग्याचे दर जे ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे ते 25 ते 30 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात. बेटाची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये बेटाचे दर जे ते साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे ते 12 ते 14 रुपयापासून देखील हलक्या लहान साईज मध्ये बेटासाठी दर पाहायला होते. शिमला मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात शिमला मिरचीची आवक पाहायला होते, त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे ते 20 ते 25 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात. काकडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पांढऱ्या काकडीसाठी 8 ते 10 रुपयापर्यंत तर हिरव्या काकडीसाठी साधारणतः 12 ते 14 रुपयापर्यंत दर पाहायला होते. तर चायना काकडीमध्ये दर जर बघितलं तर 18 ते 20 रुपये, तर हिरव्या चायना काकडीसाठी 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी असलेली पाहायला होते, त्याचबरोबर हिरव्या चायना काकडीचे दर जे ते कायम तेजीमध्ये पाहायला होतं. वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे ते 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलकी माल जे ते 15 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात. वालगेवड्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलकी माल जे ते 30 रुपयापासून देखील वालगेवड्यासाठी दर पाहायला होते. पांढऱ्या कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पांढऱ्या कारल्यासाठी 40 ते 45 तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील दर पाहायला होते. दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील दर पाहायला होते. कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्याचे दर जे ते 25 ते 27 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे ते 15 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. रताळ्याची आवक मार्केटमध्ये भरपूर होताना पाहायला होते, त्याचबरोबर दरही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये उच्चांकी दर जर बघितलं तर साधारणतः 45 ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. तर हलके माल जे ते 20 ते 25 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होतात. मार्केटमध्ये आवक जर पाहिलं तर रताळ्यासाठी मोठ्या प्रमाणात आवक पाहायला होते. त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये रताळ्यांची आवक होत असताना पाहायला होते. तर मार्केटमध्ये ग्राहकांची वर्दळ देखील थोडीशी आपल्याला स्थिर असलेली पाहायला होते. डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 10 ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलकी माल जे ते 5 ते 6 रुपयापासून देखील डांगरसाठी दर पाहायला होते. चवळीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दर पाहायला होते. उदरेगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 रुपये ते 55 रुपयाच्या दरम्यान आपल्याला उच्चांकी दर पाहायला होते. हलकी माल जे ते 25 ते 20 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये राजमासाठी साधारणतः दर जे ते 100 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 70 रुपयापासून देखील राजमासाठी दर पाहायला होते. बीनची आवक वाढल्यामुळे दरामध्ये आपल्याला घसरण पाहायला होते. चांगले माल जे ते 30 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 25 ते 30 15 ते 20 रुपयापासून देखील दर पाहायला होते. कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 16 ते 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलके माल जे ते 14 ते 15 रुपयापासून देखील दर पाहायला होतात.
फ्लावरची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये 10 ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होते. दुधी भोपळ्याची क्वालिटी सर 18 ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे ते 10 रुपयापासून देखील कोबीसाठी दुधी भोपळ्यासाठी दर पाहायला होते. कोथिंबीरची आवक मार्केटमध्ये भरपूर असलेली पाहायला मिळते. तर विलायती कोथिंबीरसाठी साधारणतः दर येते 25 तर हलक्या मालासाठी 18 ते 20 रुपयापासून देखील विलायती कोथिंबीरसाठी दर पाहायला होतात. शेपूची आवक मार्केटमध्ये भरपूर असलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये 8 रुपयापर्यंत हलकी माल येते 5 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात. त्याचबरोबर मेथीची दर ही आपल्याला साधारणतः 15 रुपयापर्यंत हलके माल येते 8 ते 10 रुपयापासून देखील मेथीसाठी दर पाहायला होते. हिरवी मिरचीची आवक मार्केटमध्ये भरपूर असलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला स्थिरता बरेच दिवसापासून पाहायला मिळते. चांगले माल जे ते 35 ते 36 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या मालासाठी 22 ते 25 रुपयापासून देखील हिरवी मिरचीसाठी दर पाहायला मिळते. त्याचबरोबर पोपटी मिरचीची आवक देखील आपल्याला बऱ्यापैकी असलेली पाहायला मिळते. चांगल्या मालासाठी साधारणतः 35 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 25 रुपयापासून देखील पोपटी मिरचीसाठी दर पाहायला मिळतात. त्यांची आवक मार्केटमध्ये 60 ते 70 गाड्यांसाठी झालेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये गोड्या आणि कलर साईज मधील असलेल्या कांद्यासाठी उच्चांकी दर जर बघितलं तर 22 ते 25 रुपयाच्या दरम्यान एका दुसऱ्या वक्तासाठी दर पाहायला होते. तर सरासरीमध्ये जर कांद्याचे दर बघितलं तर 18 ते 22 रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणावर कांद्याची विक्री होताना पाहायला होते. त्याचबरोबर हलके माल जे ते 15 ते 16 रुपयापासून देखील आपल्याला हलके मालासाठी दर पाहायला होते. बदले माल देखील या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती होत असताना पाहायला होतात. तर बदले मालासाठी 10 ते 15 रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर ही आपल्याला पाहायला होते. लहान साईजमध्ये चिंगळी कांदे जर बघितले साधारणतः 12 ते 16 रुपयाच्या दरम्यान आपल्याला चिंगळी कांदे देखील विक्री होताना पाहायला होतात. झेंडूची आवक मार्केटमध्ये भरपूर असलेली पाहायला होते. त्याचबरोबर चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 30 ते 32 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात. तर पावसाने भिजलेली झेंडूची आवक देखील आपल्याला भरपूर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. हलके माल जे ते 15 ते 20 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होते. तुकडा गुलाबची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 50 ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे ते 20 ते 25 रुपयापासून देखील हलके माल विक्री होताना पाहायला होतात. शेवंतीची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 60 ते 65 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे ते 40 ते 50 रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीसाठी दर पाहायला होते. पर्पल शेवंतीची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 60 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 30 ते 40 रुपयापासून देखील दर पाहायला होते. गुलछडीची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 25 ते 30 रुपयापासून देखील गुलछडीचे दर पाहायला मिळतात. जिप्समची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर दर ही आपल्याला कमी झालेली पाहायला मिळते. चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे 50 ते 60 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. डच गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती डच गुलाबची आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये कलर आणि लाल गुलाबसाठी साधारणतः 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या मालासाठी 20 ते 30 रुपयापासून देखील आपल्याला डच गुलाबचे दर पाहायला मिळतात. सनफ्लावरची आवक देखील आपल्याला भरपूर पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये देखील घसरण पाहायला मिळते. चांगल्या मालासाठी 80 तर हलक्या मालासाठी 50 रुपयापासून देखील सनफ्लावरचे दर पाहायला मिळतात. भेंडीची आवक मार्केटमध्ये भरपूर असलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर मागणी देखील कमी झाल्याचा परिणाम आपल्याला भेंडीच्या दरावरती पाहायला मिळते. चांगले माल जे 20 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते.